नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। पूर्वीच्या मध्य प्रांत आणि वऱ्हाड प्रांतामध्ये विणकर व्यवसाय अंगीकारल्यामुळे कोष्टी नोंद झालेल्या हलबा आणि हलबी समाजाच्या नागरिकांना हक्काचं आरक्षण मिळण्यास अडचणी येत आहे। तसंच अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत। या विषयाला घेऊन आमदार प्रवीण दटके यांनी विधिमंडळात मागणी केली। प्रवीण दटके सभापती महोदय, आपण मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। सभागृहात फार गर्भित चर्चा या सगळ्या मुद्द्यावर झाली। दोन्ही बाजूंच्या नेते मंडळींनी उत्तम चर्चा केली आणि आमच्यासारख्या तरुण आमदारांना इथे शिकण्याकरता किंवा समजण्याकरता ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या या सगळ्या नेत्यांच्या भाषणातून आम्हाला समजल्या। मागील 33 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सुरू आहे। 31 ऑक्टोबर 2014 रोजी माननीय देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर जी कारवाई समोर झाली त्याची फक्त 1-2 मिनिटात मी आठवण करून देतो। 14 नोव्हेंबर 2024 रोजी उच्च न्यायालयाने या निर्णयाला अंतिम स्थगिती दिली होती। 9 जानेवारी 2015 रोजी SCBC आदेशाला कायद्यात रूपांतर करण्याचे काम झाले। 7 एप्रिल 2016 रोजी या कायद्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली। 4 मे 2017 रोजी सुनावणी दरम्यान मराठा समाजाची माहिती गोळा करण्याचे आदेशाचं काम करण्याचं राज्य सरकारला आणि राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाकडे हे काम दिलं। माननीय न्यायाधीश गायकवाड साहेब यांची आयोगाची स्थापना झाली। 11 ऑगस्ट 2018 रोजी 102वी घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाचे अधिकार हे केंद्र सरकारकडे राखीव ठेवले गेले। 18 ऑक्टोबर 2018 रोजी गायकवाड आयोगाने अहवाल सोपवला आणि कॅबिनेटने त्या अहवालाला मंजुरी दिली। 30 नोव्हेंबर 2018 कायदा पारित करून मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय झाला। माननीय सभापती महोदय, 27 जून 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरवले। त्यानंतर 30 ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्या, मवाईचं सरकार आलं आणि त्यानंतर 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही। हा सगळा घटनाक्रम पाहिला तर आज देवेंद्रजींच्या नावाने जे खडे फोडतात आहे, देवेंद्रजींना जे पाहिजे ते बोलतायत, त्या सगळ्यांना मला नम्रपणे सांगायचं की जे केलं ते युतीच्या सरकारने केलं। भाजप शिवसेनेचं तेव्हा सरकार होतं, त्या सरकारने देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथजी त्या सरकारमध्ये होते। आज एकनाथजी मुख्यमंत्री आहे, माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, दादा उपमुख्यमंत्री आहेत आणि संपूर्ण मराठा समाजाने या तिघांवर विश्वास ठेवावा, या कॅबिनेटवर विश्वास ठेवावा, या दोन्ही सभागृहांवर विश्वास ठेवावा आणि आरक्षण माननीय एकनाथजींच्या नेतृत्वात माननीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, कॅबिनेट असेल, या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य असतील, हे निश्चित आपल्याला मिळवून देतील आणि इथल्या कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 70,000 मराठा युवकांना 4,850 कोटीच्या कर्जाचं वाटप झालं। महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षेचे आयोजन झाले। प्रशिक्षणाकरता आजपर्यंत 11,300 विद्यार्थ्यांना रुपये 45 कोटीचं अर्थसहाय्य मिळाले। छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून 27,300 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण सुरू झालं। माननीय सभापती महोदय, छत्रपती सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती करता अंतर्गत जे विद्यार्थी PhD आणि MS करण्याकरता बाहेर जातात त्यांना 2.5 कोटीची माहिती मिळाली, त्यांना निधी मिळाला। माननीय सभापती महोदय, नागपुरात भोसलेंची गादी आहे। आमचे राजे मुधोजी राजे भोसलेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। कुणबी नोंदणी मिळताना त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, त्यांनी आपलं समर्थन दर्शवलं। पण ज्या मराठा समाजातल्या कुणबी नोंदणी मिळत नाही त्यांचं काय? त्यामुळे मराठा समाजाला सर्वंकष समर्थन द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री फडणवीस सभागृहात उपस्थित होते। हलबा समाजाचे प्राध्यापक अभयकुमार धकाते हे मागील 6 महिन्यांपासून गोळीबार चौकात उपोषणाला बसलेत। त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी शासनाने शिष्टमंडळ पाठवावं। हलबा हे याच प्रांताचे निवासी असून त्यांनी विणकर व्यवसाय आत्मसात केल्यामुळे ते कोष्टीमध्ये मिश्रित झालेले आहेत। त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असं देखील प्रवीण दटके यांनी सांगितलं। माननीय सभापती महोदय, याच धर्तीवर नागपूर शहरात एक हलबा समाज आहे आणि गेल्या 7 दिवसापासून एक तरुण प्राध्यापक अभयकुमार धकाते उपोषणाला बसले आणि उपोषण सुरू आहे। हलबा समाजाचा विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आम्ही ठेवला। हलबा समाजाचे परशुराम नंदगड यांनी आरक्षणाकरता उच्च न्यायालयात केस दाखल केली
आणि ऑक्टोबर महिन्यात 23 मतदान निर्णय आला. निर्णयात काय म्हटलं? कोष्टी हा व्यावसायिक शब्द असून हलबा ही जात आहे आणि हलबी ही भाषा आहे. त्यामुळे या संबंधी राज्य सरकारने योग्य ते निर्णय घेऊन केंद्र सरकारला कळवून हलबा समाजाला न्याय दिला पाहिजे अशी त्यात मागणी करण्यात आली. मी एकच मिनिटात त्याची पार्श्वभूमी सांगतो. हलबा समाजाला सोडण्याकरता शासनाने तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या मध्य प्रांतात व वऱ्हाड प्रांतामध्ये विणकर हा व्यवसाय होता आणि हा विणकर व्यवसाय असल्यामुळे कोष्टी नोंदी हलबा आणि हलबी समाजाच्या नागरिकांच्या हक्काचे आरक्षण मिळण्यात अडचणी आल्या. तसेच अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. हलबा हे मूळ निवासी आहे असून त्यांनी विणकर व्यवसाय आत्मसात केल्यामुळे त्यांच्यासमोर कोष्टी मिश्रित करण्यात आली. सन 1931 मध्ये विस्तृत जनगणनेचा आधार घेऊन शासनाने 1936 मध्ये मागास जाती मूळ निवासी जमाती यादी मान्य केली आणि दिनांक 4 डिसेंबर 1941 रोजी शासनाने परिपत्रक निर्मित करून नागपूर, भंडारा, चांदा, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये निवासी हलबा जमातींना मूळ निवासी जमात म्हणून समावेश केला. वरील पार्श्वभूमीच्या आधारावर राष्ट्रपतींनी 6 सप्टेंबर 1950 रोजी घटनेच्या 342 कलमे अंतर्गत आदेश निर्गमित करून हलबा मूळ निवासी जमातीला अनुसूचित जातीचा दर्जा प्रदान केला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर हलबा अनुसूचित जातीला प्रदान केलेल्या घटना सवलती निर्बंध स्वरूपात मिळाल्या. परंतु नव्याने स्थापित झालेल्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये कोष्टी नावाची स्वतंत्र जात अस्तित्वात आल्याने विदर्भातील मूळ निवासी विणकरी व्यवसाय कोष्टी अशी ओळख प्राप्त झाल्यामुळे हलबा हलबी समाजाला सवलती मिळण्यास अडचणी झाल्या. ही निर्माण झालेली अडचण दूर करण्याकरता शासनाने 30 मे 1968 अन्वये हलबा कोष्टी ही हलबा आणि हलबी अनुसूचित जमातीचा भाग असून ही कोष्टी जातीची नाहीत ही बाब स्पष्टपणे केंद्र सरकारला पाठवल्या प्रस्तावात नमूद केली. परंतु महाराष्ट्र सरकारने नमूद केली पण त्याच्यावर अजून ठोस निर्णय झालेला नाही. या सर्व बाबींचा विचार करून सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यासाठी 2 दिवसापूर्वी अधिवेशनात बैठक झाली. या बैठकीत मी आमचे आमदार विकास कुंभारे शिष्टमंडळात होतो. यावर माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी हलबा आणि हलबा समाजाचं अभिनंदन करतो. परंतु अद्यावत प्रस्ताव केंद्र सरकारकडे आपण तात्काळ पाठवावा अशा चर्चेदरम्यान मी आपल्याला विनंती करतो. 18 तारखेला त्यांचा मोठा मोर्चा आहे. त्या मोर्चाच्या आधी जर आपण सकारात्मक पावलं उचलले तर एक चांगली भावना तिथे जाईल आणि एक 50 वर्षाचा गृहस्थ प्राध्यापक 6 दिवसापासून अभय कुमार धकाते हा उपोषणाला बसला आहे. एखादं सरकारचं शिष्टमंडळ अधिकारी तिथे पाठवून त्याचं उपोषण आपण तात्काळ सोडवावं अशी विनंती मी परत एकदा करतो. आणि मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, हलबा हलबी समाज असेल यांना यांचं न्यायिक आरक्षण आपण देण्यासाठी हे दोन्ही सभागृह निश्चित प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि आपण मला भाषणाची संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए सबसे आकर्षक मुझे बनाए रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए रेणुका ज्वेलर्स रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.